मी बोलू कसं? हं, कधी-कधी खूप लाज वाटते, सेल्फ ब्लेम असतं, की अरे मी कसं बोलू? मी जर समोरच्याला हे सांगितलं तर तो मला जज करेल हं, हं, हं. किंवा मी इतरांबद्दलचे माझ्या फॅमिलीबद्दल कोणाला सांगितलं का तर त्यांना जज करेल. तर एक लाज, लज्जा, शरम असते, खूप ब्लेम असतो. विशेषतः सांगायचं झालं तर अशा व्यक्तींसाठी ज्यांना स्वतःचे अनुभव किंवा स्वतःच्या मनातलं शब्दांद्वारे सोप्या पद्धतीने सांगता येत नाही. हं, कधी-कधी आपल्या आयुष्यात असे आघात झालेले असतात, ट्रॉमा झालेला असतो, ज्याच्यासाठी आपल्याकडे शब्द नाही आहेत. हं, हं, मला हं. स्वतःलाच माहिती नाही माझ्या मनात काय चाललंय किंवा मी कसं व्यक्त करू ते. लहान मुलांसोबत असं कधी-कधी होतं, की आय डोंट हॅव वर्ड्स फॉर व्हॉट आय एम गोइंग थ्रू. माझ्या बाबतीत काय घडलं ते मुळात मला कळलंच नाहीये. असं पण होऊ शकतं. कळलंच नाहीये आणि कळलंय पण मी बोलू कसं? हं, कधी-कधी खूप लाज वाटते, सेल्फ ब्लेम असतं, की अरे मी कसं बोलू? मी जर समोरच्याला हे सांगितलं तर तो मला जज करेल हं, हं, हं. किंवा मी इतरांबद्दलचे माझ्या फॅमिलीबद्दल कोणाला सांगितलं का तर त्यांना जज करेल. तर एक लाज, लज्जा, शरम असते, खूप ब्लेम असतो. तर अशा वेळी जेव्हा तुमच्याकडे वेगळा पर्याय आहे, की तुम्हाला शब्दांचा वापर न करता मूव्हमेंट किंवा कलेद्वारे स्वतःला व्यक्त करता येतंय, तर ते खूप लोकांना सेफ वाटतं. ते हं, खूप लोकांना जास्त सोपं वाटतं. तर ह्या व्यक्तींसोबत आपण डान्स मूव्हमेंट थेरपी आवर्जून करू शकतो.